आयुष्याची पहिल्यांदा कैसा खुशी आहे, आनंद बघा भरून निघलो आता गोव्याला 2 बॅग घेऊन. मोरया चला गोवा काय फायनली. ऐसा मत करो मेरी जान. तुला उघडल्या यू बघते ना, आई शपथ काय विवा यो. 100 रुपया पार्किंग चार्ज, 100 रुपया, कल 200 था, इतना बढ़ गया. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आता रात्रीचं 9:15 वाजलं आणि मी केक घेऊन आलतो. सो आज आहे सार्वजनिक बर्थडे 1 जून आणि त्याच्यामध्ये मम्मीचा पण बर्थडे आहे आणि मम्मीने आयुष्यान कवाच बर्थडे सेलिब्रेट नाही केला. तो मला असं वाटला की मम्मीचा बर्थडे पण सेलिब्रेट करावा. आता दिवसभर मी काही स्टोरी वगैरे काहीच टाकला नाही, काहीच नाही, तिला बोललो पण नाही का हॅपी बर्थडे वगैरे. अचानक माझ्या मनात आला का मम्मीला केक घेऊन जावं, तिला एक छोटासा सरप्राईज द्यावं. मी आता केक वगैरे घेतला, केक घेऊन निघलोय. रात्रीचं 9:15 वाजलं समथिंग. सेलिब्रेशन करून रेडी बॅग बिग भरली मी आणि निघलो ना मी गोव्याला. सो गोव्याला निघायचं आहे रात्री 12 वाजेपर्यंत. त्याआधी बरं मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करावा. आता घरात जाऊन बघू तिची काय रिॲक्शन येते आणि खुश होते की नाही. प्रत्येक माणसाला मनात इच्छा असतं का माझा पण कोणतरी वाढदिवस साजरा केला पाहिजे. गोव्याला 5-6 दिवस जाईल मी, त्याआधी बरं मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करून जाऊ. सो आता आलो घरा, मग केक पण इथं सेट केला आणि मम्मी आली पटकन. तर मी बोलतो या काय म्हणजे बरं कवा सेलिब्रेट नाही केला, तर बरं आता पहिल्यांदा सेलिब्रेट करावा बर्थडे. मम्मीचा अवतार नाही नीट, तर पटकन परत गेली. केक आणलाय मम्मी किचनमध्ये, या थोडा सेट करूया. केक बनवून आणलाय. हॅपी बर्थडे काय कवा सेलिब्रेट नाही केला तर बरं. हा चलो बसा. कैसा वाटतंय? तो फर्स्ट टाइम केक कट करूया मम्मीचा. हॅपी बर्थडे वन्स अगेन, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. कैसा वाटतंय? हा सरप्राईज कैसा वाटला तुला केक कट? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. चल हॅपी बर्थडे. आयुष्याची पहिल्यांदा कैसा खुशी आहे, आनंद. आम्ही सगळ्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतो, बट मम्मीचाच बर्थडे केव्हा सेलिब्रेट झाला नव्हता. फायनली बर्थडे सेलिब्रेट झालाय. हॅपी बर्थडे. चला सगळ्यांची इच्छा होती पूर्ण झाली. हा पप्पाची पण इच्छा होती, माझी पण इच्छा होती का तुम्ही पण गाव केक कापावा. आता दरवर्षीप्रमाणे 1 जूनला आपण सार्वजनिक बर्थडे असताना सगळ्यांचा तेव्हा तुझे केक कापू. मम्मीची ॲक्च्युअल बर्थडे एक्स आहे म्हणजे बर्थडे याच्यावर आधार कार्ड वगैरे. आता कोणालाच न सांगता असं वाटला मनाची का एक छोटासा सरप्राईज द्यावं मम्मीला आणि तो सक्सेस झालाय. मम्मीची रिॲक्शन तेवढी खास नाही भेटली, बट ॲक्च्युअल जी मनाची रिॲक्शन होती तीच भेटली मस्त. तो आता मला थोडे वेळानं गोव्याला निघायचं आहे. आता 10 वाजलं आणि पक्का मला घाम फुटते कानाचे. मला माहिती आहे का आता मी इंजेक्शन मारून आलो आहे, तब्येत थोडी नीट नव्हती त्यामुळे इंजेक्शन वगैरे मारून आलो आणि गोव्याला निघायचं आहे रात्री. तर प्रवास आहे, ट्रॅव्हल आहे, गाडीमध्ये चाललो ना मी 5 जण. तुम्हाला समजेल थोड्या वेळानं. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे. हां केक खाता जरासा काजू बदाम केक. हां तर असं का आजचे दिवस माफ आहे तुला, नाही तर मी खाऊन नाही दे मम्मीला केक. फायनली आता 12 वाजलं रात्रीचं आणि निघालो आहोत मस्त असं 12 वाजलं. हॅपी बर्थडे वन्स अगेन, हॅपी बर्थडे झाला. आणि कसा वाटला आजचा? मजा आली म्हणजे खुश का? हां खुश ना. चला आता 4-5 दिवस. हां दीदीसा बोलत होत्या का बोलतं पोरीनं सांगलं पुन्हा कॉल पण नाही करा असं वाटलं होतं. परत मी अचानक सरप्राईज दिला आणि तो मम्मीला आवडला. आणि आता निघालो आहोत बॅग बिग भरून गोव्याला. भरून निघलो आता गोव्याला 2 बॅग घेऊन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमन, मोनिश, विनय, आर्यन, दीप्याला नाही जमला यावाला बिकॉज थोडासा सीन. 5 जण चाललो मस्त आता गोव्याला. आजची तारीख आहे 1 जूनमध्ये. जूनमध्ये पण गोव्याचा प्लॅन सक्सेस होतोय आमचा. सांगायचं विसरलो का आईने म्हणा आता पैसे दिलं थोडंसं, म्हणजे जेव्हा का मी फिरायला निघतो ना तो माझ्या हातान थोडंसं पैसे देतं. म्हणजे एक प्रेम आहे का यो. आईला मोठ्या माणसांचा हेच फार असतं का प्रेम. पैशांची किंमत काय समजा आता कमवते म्हणून काही नाही तेवढा वाट, बट प्रेम बघायचा. जेव्हा पण काय निघलो ना कमव पैसे तो पण दे चल मग, म्हणून बोललो तुला ऐसा. सो चला आता आमण्याचं येतात मस्त गणपती बाप्पा बोलून निघूया मस्त. जून महिन्याची सुरुवात गोव्याला. फायनली नारळ बिरोल घेतलाय म्हणजे निघताना थोडा एक नारळ फोरूया बरं. गणपती बाप्पा मोरया करत. राडा बॉईज ऑन द वे. गणपती बाप्पा मोरया. चला गोवा काय फायनली निघलेलो होता मी. आता डीजल वगैरे पूर्ण फुल करून भाई को बाय करके गोवा निकलते हैं. भाई आपका नाम? बिमल गुप्ता. बिमल खाते हो बिमल?
मन भोईर, आर्यन आणि शेठ काय बोलता? चला पुन्हा एकदा 30 दशक तोच दरा राडा बॉयज. राडा बॉयज निघलं काय? धिंगाणा घालूया धिंगाणा. जीरो देखो भाई, वो खुद को देख रहा है आईने में. गिरने तक डाल के बाहर गिरने तक डाल. फुल करूया. क्या हुआ बता पहले. हाँ पहले बता बिमल शेठ, बता पहले क्या हुआ. 500 का पहले गया 5 लीटर. ऐसा क्यों? ऐसा क्यों? अमाउंट में तब गया था ना गलती से. कब? अभी. क्यों? अरे नया लड़का. हाँ नया लड़का है, नया है वह. हाँ ऐसा मत करो मेरी जान. हाँ ऐसा हमने वीडियो देखा है, कुछ ना कुछ गलत होता है, ज़्यादा पैसा जाता है. हमें क्या पैसा निकालने में बहुत तकलीफ होती है, फिर बाद में चने पे घर आना पड़ता है. क्या करे बिमल सेठ. हाँ चलो कुछ गलती हो गई ना. पहला कितना गया 500 का. लास्ट मुमेंटला आम्ही निघलो. लास्ट मुमेंटला कोणचा कयूच खरा नव्हता का निघू म्हणून. तर आता फोन केला बोलतो निघायचं आहे 2 तासानंतर. बॅग भरली कशी तरी, काय भरलाय काय नाही माहित नाही, बट निघलो. सगळ्याही बॅग अशाच भरल्या का कोणाला काही माहिती नाही कैसा काय विषय. 40 लीटर की टंकी है, अभी बैठा है 35. पहला 500 का डाला, उसमें बैठ गया 5, तो 40 हो गया. तो पहले एक कांडी तो थी ना इसमें, ज़्यादा कैसे बैठ गया चाचा. अरे आप घबरा जी, 1 रुपए का अंतर नहीं है. 1 रुपए का अंतर. 1 रुपए का अंतर नहीं. खाओ माँ कसम, खाओ माँ कसम भाई, माँ कसम ना. ये देखो आता मी चेक केला. ऍक्च्युली 43 लिटरची टाकी ऑलरेडी 3 लिटर असेल याच्यामध्ये, आणि आता फुल झाली एकदम प्रॉपर. तर काही जोलजाल केला नाही. आता मस्त निघूया गोवा राडा बॉयजच्या सोबत. राडा बॉयज सध्या बिझी आहेत मॅच बघण्यामध्ये. नंतर तुम्हाला त्यांना भेटवतो आणि उद्या राडा घालायला सांगतो त्यांना. मॅच आता संपली आणि पंजाब गेलेले आहे फायनल मध्ये. मी तर गाव मॅच बघली नव्हती IPL ची, बट आता मॅच बघता आवरा मजा आली. श्रेयस अय्यरची बॅटिंग, आई शपथ काय बॅटिंग केली बाईनी. सो चला मोनिश म्हात्रे पुन्हा एकदा राडा बॉईज. गुड मॉर्निंग गाईज. रात्री काहीच शूट केला नाही. पूर्ण टाइम मी झोपलेलो बिकॉज इंजेक्शन मारून आलतो. नुसती झोपी आहे. सकाळ सकाळ जो डोला उघडल्या यू बघते ना, आई शपथ काय विवा यो. पूर्ण डोंगरानेसा धुकाला आणि यो नेचरचा फील बघा, पक्ष्यांचा आवाज. खतरनाक बाई खतरनाक, एक नंबर. ब्रिज आणि यो पाठीमागचा डोंगरांचा एरिया. सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही पोचलो. आता पहिला आम्ही जाणार गोव्याला. पोरांचा आमच्या विषयीच आडा आहे. झोपंग कैपुंग करतान एक चप्पल घालून निघलं, उतरलं आरामात. बसायला गेलो तो जमातला. गुड मॉर्निंग. ए बाबा टी शर्ट भारी आणली आणि हार्दिक पांड्या फॅन. अरे कुंफू पांड्या. सकाळचे 10 वाजलेले आहेत आता गाईज, आणि मस्त पोचलो म्हापसा गोवामध्ये. आम्हाला जाईल अर्धा तास रूम बीम शोधताना. अकरा ते 12 तासानंतर आम्ही पोचलो गोव्याला. 11 ते 12 तास पण नाही झालं. आम्ही आज फास्ट आलो आणि मस्त असा रूम बघलाय आम्ही. बरं स्विमिंग पूल के साथ याच्यामध्ये रूम बघलाय. पहिला आराम करायचा संध्याकाळपर्यंत, नंतर रात्री विषय काय ते बघू. आता सगळी पोरं दमली, त्यांना इंट्रोड्यूस करू शकत नाही मी. सगळ्यांची अवतार खराब झाली. अर्लीची झाडा, स्विमिंग पूल. मुन्ना भाई हमारे साथ. मुन्ना भाई ने अच्छा रूम दिखाया हमको. बढ़िया लगा आपसे बात करके. भाई वेस्ट बंगाल से है, हम भी गए थे उधर. बढ़िया है सब कुछ वहाँ भी. फिर से हाँ आएंगे जरूर मेघालय घूमने. और क्या बहुत सारी जगह. और आ जाओ आप ये में. ओके सो आप हमको क्या क्या सर्विस दोगे इधर? इधर आपको जो ये होटल के तरफ से वही देंगे. हाँ जो जितना है, मतलब अच्छा वाला रूम दिखाओ हमको ऐसा. हाँ एकदम परफेक्ट. आपको तो रूम तो सिलेक्ट हुआ है ना अभी. ओके क्लीन हो रहा है. क्लीन हो रहा है. थोड़ा सा रुकते हैं हम. चलो थँक यू. अच्छा लगा फिर से बात कर. आम्ही त्या रूम बघलेला. त्या लोकेशन वगैरे भारी होता, बट रूमात ना ॲक्च्युली तेवढं खास नव्हतं. हेच बघून आलं मी. जरा थकलोय बरं जिंदगीला. तर नाही तेवढा खास. आम्ही दुसरा बघला या हॉटेल, आणि आया बोलता आवरं भारी रूम भेटलं ना मला. क्रेझी बार्गेन
बार्गेनिंग वगैरे करून 3000 मध्ये 1 नाईट आहे. टेरेसवर स्विमिंग पूल आहे, टेरेसवर स्विमिंग पूल पण इन्क्लूड आहे याच्यामध्ये. वर्थ इट आहे, प्राईस पण ओके आहे. तर आजचा दिवस जरा रेस्ट करू आणि त्याच्यानंतर संध्याकाळी थोडं स्विमिंग पूलमध्ये. म्हणजे आता आम्ही आलो सुट्टी मनवाला, तर ती सुट्टी कशी भारी म्हणाल त्याचा आम्ही प्लॅन करू. अजून काय काय फिरू सगळा प्लॅन करून प्रॉपर उद्यापासून फिरायला स्टार्ट करू किंवा आज संध्याकाळपासून. फायनली आता रूममध्ये जाऊया. हॉटेलचा एरिया बघा तुम्ही, स्टार्ट होतं अशी भारी होत आहे, सुंदर असा हॉटेल. चला बघूया आता रूम कसा आहे. लिफ्ट पण आहे हॉटेलला, तरी पोरा चालत गेली बघा. आई शपथ काय एरिया आहे. ही बाल्कनी आहे समोर आणि हा रूम आहे आमचा. ओहो एक नंबर भाई रे. टीवी घर ले जा सकते. किचन तर बघा, ओहो एक नंबर असा किचन. क्वालिटी आहे हा, क्वालिटी रूम आहे भाई, क्वालिटी रूम. आई शपथ क्रेझी. हा एक बेडरूम आहे या साईडला आणि या साईडला बेडरूममध्ये पण वॉशरूम. वाव भाई वाव, लाईट वगैरे मस्त लागली. एक नंबर रूम, वरती रूम भेटला आहे. ऑफ सीझन आहो ना थोडा खतरनाक. यो वॉशरूम आहे आणि सोहन नाही का आता वॉशरूममध्ये फ्रेश होणार. थोडासा रेस्ट केला अर्धा तास आम्ही आणि निघलो टेरेसवर. उडी बाबा, उडी मारायला डायरेक्ट मस्त असा स्विमिंग पूलमध्ये. काय व्ह्यू आहे बघा, त्याचे पण मस्त असा वरती बसा बिसाला पण आहे सगळा प्रॉपर. एकदम क्रेझी असा रूम घेतलेला आहे. स्विमिंग पूल पण बघा तुम्ही, एक नंबर असा स्विमिंग पूल. यो हॉटेलचा व्ह्यू आणि स्विमिंग पूल मस्त असा क्लिअर पाणी, एक नंबर. पाणी दिसायला एक नंबर आहे, पण डोल्यांची भिंगडी बनते. थोडासा आता आम्ही पोहलो आहे अशी, बस झाला. पाणी जास्तच खराब आहे. मी व्हिडिओ शूट करत ठेवलेली ना, आता बघतोय तर ती व्हिडिओ आलीच नाही. मस्त वातावरण झालंय गोव्यामध्ये. संध्याकाळचे 4 वाजलं आणि जाऊ चला बरं बाहेर थोडा फ्रेश होऊन. फायनली आता संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्ही निघालो फिरायला बाहेर गोव्यामध्ये. आमच्या सोबत आहे विनय शेठ. तुमची काय प्रतिक्रिया आहे आपल्या ट्रिप बद्दल, थोडा एक्सप्लेन करा. मोडीश आहे आपल्यासोबत. मोडीश कसा काय प्लॅन आहे आपला, म्हणजे काय काय करायचं आहे आपल्याला ते सांग जरा. असा काय विचार करून नाही प्लॅन आपला कवाच विचार करून नसतंय, त्यामुळेच ट्रिप आपली एकदम मेमरेबल होते. गेल्या वर्षी पण आपण आलतो रातचे 2 वाजता 3 वाजता कुठं पण कधी पण निघण्याचा आपण साहस घेत होतो. कुठं पण रूम शोधायला टाईम, बीचवर झोपणं हे सगळं. त्याच्यामुळं आमची ट्रिप आहे ना एकदम मेमरेबल झाली. नाश्ता करायला थांबलो, इडली वडा सांबर खाऊन थोडासा नाश्ता करूया. बाहेर निघलेलो आम्ही, चाललेलो बीचवर कोणत्या तरी बरा. आणि बीचवर जाऊन बरा थोडा काही बघण्याच्या आधी पेटपूजा केली पाहिजे. इडली तर आली पहिली. इडलीची शेप आपल्यासारखी नाही आहे, थोडीशी वेगळी आहे. बघू शकता तुम्ही. महंगे रेस्टॉरंट मध्ये न जाता विचार केला का बरा स्ट्रीटवरच खाऊ आहे. समोर दिसला मला इडली बरा आणि साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. त्यामुळं बरा इडली डोसा याची चव चांगलीच लागेल. तर बघूया. चटणी आहे ना आपल्याकडे भेटतं ना त्याच्यापेक्षा लय बेटर आहे. थोडी आंबट आंबट आहे ना, थोडी आंबट आहे, म्हणजे त्याचं स्पायसेस थोडं वेगवेगळं. इडली तर खाऊन झाला. इडलीची टेस्ट एक नंबर वाटली आम्हाला. मसाला डोसा पण आलाय. ती काय टेस्ट आहे याही दोघाही खाला या. काय वाटते शेत? हा बरे आहे ना, आपल्यापेक्षा भेटते त्याच्यापेक्षा वेगळा आहे काहीतरी. डोसा आलाय, आता टेस्ट करतो आणि खातो. पटापट नाश्ता करूया आणि निघूया इथून. आता मी गाड़ी पार्क करायला आलो. 100 रुपया पार्किंग चार्ज. 100 रुपया, कल 200 था. इतना बढ़ गया? क्यों पार्किंग टूरिज्म ज्यादा बढ़ गया कि कम हो गया अभी गोवा में? वीडियो नहीं बना सकते? अच्छा ठीक है, चलो थैंक यू. चलो मिलते हैं आने के बाद. 100 रुपया अभी दूं के बाद में? अभी वैसे बाद में लेते. वीडियो बना रहे तो पहले रे. अरे वीडियो प्रूफ रखता है की हमने दिए नाही. गोवामध्ये पक्का वारा सुटला आहे, त्यामुळे आम्ही विचार केला काय लांब जाण्यापेक्षा या समोरच आपला बीच आहे ना त्याच्यावर जाऊन बरं थोडासा टाइम स्पेंड करू आणि त्याच्यानंतर डिनर वगैरे करून रूमवर जाऊ. आणि सकाळचे उठल्यावर आम्ही फिरण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे लवकर उठून
पूर्ण दिवस फिरायचा, त्याच्यानंतर मग जावाचा पैसे जिकवाला कसिनोला। 26,000 का एयरबड्स बेच रहे भाई 4,000 में। मैं खुद एड़ा हूँ कि मैं 26,000 का लेके मोकला हो गया, जेब में डाल के घूम रहा हूँ। शॉपिंग करण्यासाठी पण लय एरिया सगळी शॉपिंगची स्ट्रीट आहे पूर्ण। या अशी पब्लिक आहे ना, गामफोड पब्लिक आहे, कोण पण कायव नाचतंय काही पण करतात, म्हणून हे बीच वाला या पण वाटतं, कारण ओव्हर क्राऊडेड असतं यो बीच। साऊथ गोवामध्ये परत आरंबोल बीच वगैरे आहेत ना, ते एकदम शांत बीच आहेत ना। आता पाऊस पण आला गोव्यामध्ये आणि लाटा पण कशा वावतात बघा, पाऊस आला तर लोक पलतान बघा कशी, आई शपथ पळाली सगळी लोक बीच खाली ना। आता पाऊस गेला पावसामुळे सगळी पब्लिक वरती आली। आम्हाला बीचवर यावाचा पण नव्हता, आता टाइम झालाय आमचा 9 वाजायला, म्हणून 11 आलेलो। पावसाने धिंगाणा घातला, स्वतःच्या खर्चाने सगळ्यांना मलाई मँगो आईस्क्रीम मी दिलेले आहे। हा थँक्यू, अर्धी म्हणा दे आमन। कशी लागतंय हा मलाई मँगो, कशी 20 रुपयामध्ये कोण छोटा मोठा होत नाही, पण मलाई मँगो गोवामध्ये येऊन कसा वाटतंय, फील काय आहे? बीचवर गेलेलो त्या पाऊस आला, आम्ही येता पाऊस पूर्ण गेला। आईस्क्रीम खाऊ आणि मस्त परत जाऊ बीचवर, 2-3 फोटो काढू। नाइस यार, बादशाह जागेवर आम्ही एक रील शूट केली, बिकॉज ह्या रिलेटेबल झाला आम्हाला। तर आम्ही उतरले एकाला हुक्का पिणार का, तर दुधाचे व्यसन नाही कोणाला, काय हुक्का बिक्का पिणार, पण तीच रील शूट केली, म्हणजे इथं येणारे प्रत्येकाला ते विचारत असतील ना, सगळ्यांना रिलेट होत असेल ही गोष्ट ना। क्रेझी। चला धन्यवाद भाई, सगळे ऍक्टिंग मस्त केली, मोनिश, आर्यन, अमननी कॅमेरामॅन, विनयने सपोर्ट केला आम्हाला, धन्यवाद। चला स्टोन घेतला यो, टाइगर स्टोन ना इसको बोलते हैं, कैसा लग रहा है मेरे पे? हाँ अच्छा है ना, टाइगर स्टोन यो बघ, क्रिस्टल बिस्टल पुन्हा चांगलं 2 स्टोन घेतलं मस्त गल्यां घालायला। बहुत सारे स्टोन है इधर, मस्त असा मला मिरर आवडला यो वाला, खूप सुंदर मिरर है। कितने का बेचते हो ये? 500 550 का, लेकिन मेरे लिए जो प्राइस बताई अभी वीडियो में नहीं बताना ना, नहीं बताना कि बताओ? बता दूं? 300 रुपये का दे रहे हो मेरे लिए, खाली मेरे लिए। मेरा देख के कोई आएगा तो 300 में? अरे यार फिर मुझे क्या कम किया, कुछ भी नहीं किया डिस्काउंट। चलो फायनली आता रूमवर आलो आम्ही आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन झोपू आता, उद्या सकाळच्या लवकर उठून मस्त असं फिरायला जाऊ। ब्लॉग एंड करते आजचा। तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। उद्या सकाळचा नाश्ता करायला मी मस्त असा हे घेऊन आलो, ब्रेड अंडा, किचन आहे तर किचनचा बरा उपयोग करा। उद्या सकाळच्या मस्त असा नाश्ता वगैरे करून निघू इथून। बाय बाय, भेटू उद्याच ब्लॉग मध्ये, बाय। नक्की सिरीज बघा, मजा करू फुल।